पुणे आणि सातारा महामार्गावरील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आले। 3 तासांचा ठिय्या दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। सरकारकडून चर्चेचं आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला। चर्चेतून तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। आम्हाला आमचा हा म्हणजे जो आत्ता प्रकल्प चालू आहे तो आम्हाला हटवायचा आहे। आमच्या गावामध्ये तो प्रकल्प नकोय, भोंगोली गावामध्ये, त्याच्यामुळे भरपूर नुकसान वगैरे होणार आहे, पर्यावरणाचा पण धोका निर्माण होणार आहे। तुमची किती जमीन जाते त्याच्यामध्ये? आमची त्याच्यामध्ये जाती 10.5 एकर वगैरे, आमचं डोकर म्हणजे पूर्णच गाव त्याच्यामध्ये जाणार आहे। पूर्णच गाव आहे, गाव म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावरतीच बसणार। कारण की आम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही माहिती मागितली, आम्हाला त्यांनी कसलीही माहिती न देता त्यांनी त्यांचंच पूर्ण खरं केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या ह्यासाठी आहे ना सगळा गाव आज उभा आहे। जुन्नरमध्ये सुद्धा तशी परिस्थिती होती। तिथं आमचे एक पदाधिकारी उपोषणाला सूरज बसले होते आणि बरेच दिवस 7-8 दिवस ते उपोषणाला बसले होते। मग आम्ही कलेक्टर साहेबांना फोनवर संवाद साधला, म्हणलं की साहेब असं योग्य नाही, इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे। बहुतांश भाग हा आदिवासी भाग आहे आणि बाय लॉ तिथं असणाऱ्या सरपंच आणि लोकांना विश्वासात घेऊन निर्णय तिथं घ्यावा लागतो, पण तसं काहीच घडलेलं दिसत नाही।